ज्या पद्धतीने हळदीची पहिली ड्रिचिंग सांगितली होती त्याच पद्धतीने दुसरी सुद्धा ड्रिचिंग सांगतो. ती ड्रिचिंग तुम्ही तुमच्या हळदी पिकामध्ये करा, एकदम जबरदस्त तुम्हाला रिझल्ट भेटून जाईल. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र गणेश पाटील. सुरुवातीची ड्रिचिंग मी तुम्हाला सांगितली होती की ज्या कुठल्या करपा आहे किंवा हळदीचे आपले स्टार्टिंग रेट जे आहेत त्याच्यासोबत एक जबरदस्त तुम्हाला मी ह्युमिक सांगितलं होतं, ज्याच्यामध्ये रूटमॅक्स आणि 19-19 सांगितलं होतं. 5 किलो 19-19 आणि 1 किलोचं रूटमॅक्स तुम्ही जर एकरी दिला असेल एकदम जबरदस्त त्याचे रिझल्ट शेतकऱ्यांना आले आहेत. शेतकरी मेसेज करून सांगत आहेत. तर याच्या समोर सुद्धा तुम्हाला दुसरी ड्रिचिंग मी सांगतो. त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, जे आपण 19-19 10 किलो एकरी वापरतो त्याच्यामध्ये तुम्हाला मी फक्त 5 किलो वापरायला सांगितलं होतं. का? कारण त्याचा दुसरा ग्रेड मी सांगितला होता. 19-19चा बाप ग्रेड मी तुम्हाला सांगणार आहोत. तर त्याच्यामध्ये तुम्हाला 21-11-21 म्हणून भेटेल कॅसल बूस्ट. तर ते तुम्ही 5 किलो एकरी घ्या, त्याच्यामध्ये अर्धा किलो रूटमॅक्स घ्या. या दोघांची ड्रिचिंग तुम्ही हळदीला देऊन टाका. पहिल्या ड्रिचिंगला जर तुमच्या 10 ते 12 दिवस झाले असतील तर 15 दिवसापर्यंत तुम्ही दुसरी ड्रिचिंग हळदीला देऊ शकता. एकदम जबरदस्त रिझल्ट येईल याच्यामध्ये आणि सर्वांगीण तुमच्या झाडाचा विकास होईल. या पद्धतीने सगळे काय हळदीचे रिझल्ट आहेत ते तुम्हाला मी सांगत सुद्धा जाईल, कारण शेतकरी मी सांगतो ते वापरतात. बऱ्याच पूर्ण महाराष्ट्राभर शेतकरी आहेत, माझ्या सांगण्यानुसार बरेच सारे नियोजन करतायत आणि रिझल्ट सुद्धा एकदम जबरदस्त येत आहे. याच्यामध्ये चुकीची कुठलीच गोष्ट मी तुम्हाला सांगत नाही. त्यामुळे विश्वास ठेवा आणि सांगतो त्या गोष्टी करा. त्यासाठी लगेच पुढे जाऊन सबस्क्राईब करा आणि ज्या पद्धतीने सोबत राहिले याच पद्धतीने समोर सुद्धा सोबत राहा. गजर चालला चांग भलं चांग भलं.